बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सांगोल्यात महाविकास आघाडीचे आंदोलन, काळ्या फिती बांधत सरकार विरोधात घोषणाबाजी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांधून काल शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, खटला फास्ट ट्रॅक चालला पाहिजे, मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, युवा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत घाडगे, शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष डॉक्टर धनाजी पवार, कमरुद्दीन खतीब, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, गोरख यजगर, तुषार इंगळे, शंकर मेटकरी, सौरभ चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, संतोष चव्हाण, रघुनाथ ऐवळे, बाळासाहेब बनसोडे, सुरेश पारसे, सिद्धू पवार, दत्ता वनमाने, तानाजी गोडसे, चंदन जाधव, सुरेश गाडेकर, शफी इनामदार, राजू मगर, सुशील गवळी, असलम मुलानी, संतोष खडतरे, संतोष टाकळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सांगोल्यात महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महाविकास आघाडीच्या वतीनं बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयानं आंदोलन न करण्याचा निर्णय दिला। त्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीच्या वतीनं काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आलाय। आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात, NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल, स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोले, वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी, संपर्क विश्वास सर, मोबाईल नंबर 9921770055।